नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि हे बघा कसा मुसळधार पाऊस पडतोय बघा। असल्या पावसात आता काल आमचं काम चालू होतं शेतात। हे बघा पारावर आपलं मोठं पिपरणीचं झाड आहे, हे 300 वर्षाचं जुनं, त्यामुळे जास्त पाऊस लागत नाही। ही आपली गाडी उभी आहे इथं कुंटो। आणि बघा ही विहिरीवर पण पाऊस दिसतोय। हे बघा वळचण कशी गळते बघा पत्र्यात। असा पाऊस पडतोय तरी सुद्धा आपण फुलाची तोडणी काल केली आहे आणि काल शेवटचा तोडा केलाय। 8वा 9वा तोडा काल शेवटचा केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते बघा। फुलं टाकले सुकायला, इकडे असा फॅन चालू आहे। हे बघा आपल्या दुकानाच्या रूम मध्ये फुलं अशी सुकायला टाकलेली आहेत, कारण फुलामध्ये पाणी आहे त्यामुळे फुलं सुकायला टाकलेली आहेत। अशी सुकली नाही तर फुलं नासून जातील म्हणून। तर घरात पण माल टाकलाय, चला दाखवत तुम्हाला। आणि हा आपण सर्वांनी घ्या पावसाचा आनंद। आज जरा मोठाच पाऊस आला। निसर्गाने हिरवागार शालू नेसलाय, कारण आषाढ महिना चालू आहे। खेडेगावात आकाड महिना बोलतात। जोरात पाऊस आला, एकदम छान वाटलं। आणि हा दुसरा पिवळा झेंडू आपला इथे टाकलाय बघा बेडशीटवर सुकायला। पाणी नितळलं नाही तर फुलं खराब होऊन जातील। तर अशा पद्धतीनं आपलं ऑरेंज झेंडू आणि पिवळा झेंडू संपूर्ण तोडे झालेले आहेत। आता तोडा आता करणार नाही आपण, झेंडू संपवलेला आहे, कारण पावसानं फुलं खराब व्हायला लागलेत। आणि आता शेवटचं आषाढी एकादशी बेंद्रापर्यंतच आपण ठेवणार होतो, पण पाऊस वाढल्यामुळं आता काय फुलं चांगली राहणार नाहीत, पाण्यामुळं फुलं खराब होणार। त्यामुळं मार्केटला बी फुलं नाही आहेत, दराचा चढ उतार चालू आहे। तर हा आपण केलाय काल शेवटचा तोडा, कारण पाऊस तर तुम्ही बघितला की कसा येतोय, ते मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे याचं फुलं सुकवण्याचं काम लागतं एक्स्ट्रा। बेडशीट ओलं झालं की ते काढायचं, पुन्हा उलटपलटी फुलं करायची, त्यात खूप वेळ जातोय आणि फॅन सारखे चालू ठेवावे लागत आहेत। फुलं खराब होत आहेत तरी सुद्धा। चला पाऊस दाखवते तुम्हाला। हे बघा असा पाऊस पडतोय। असल्या पावसात पण महिला लेबर रेनकोट घालून छत्र्या घेऊन फुलं तोडतात। ते हात अवघडत बादली घ्यायची, म्हणजे सगळं जोखमीचं काम आहे आणि कष्टाचं काम आहे। त्यामुळं आता प्लॉट आपण सोडून देतोय झेंडूचा, नाविलाज आहे। पुढचं काय नवीन पीक करणार ते पण तुम्हाला दाखवीन। आता सध्या आपली शेवंतीची खुरपणी चालू आहे, सोयाबीन पण पेरणी झालेली आहे, शेवंती खुरपणी पण चालू आहे। पण आता पावसामुळे काहीच चालू शकत नाही। पावसाचा आनंद घ्या सर्वांनी। पाऊस तर पडायलाच हवा, पाणी असेल तर सर्व काही पिकं चांगली येणार। त्यामुळे पाऊस महत्त्वाचा आहे। काम 2 दिवस लांबलं तरी चालेल, पण पाऊस हा पडायलाच हवा। याच्यापेक्षा अजून मोठा पडायला हवा चांगला, तर शेतकऱ्यांचं काहीतरी विहिरीला पाण्याची पातळी वाढेल, तलाव भरतील, पिण्याच्या पाण्याचं शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। त्यामुळे पाऊस तर हा पाहिजेच। तर चला मंडळी, आषाढ महिन्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांनी काळजी घ्या, पावसाळ्यात सर्वांनी काळजी घ्या, रोगराई पसरते। धन्यवाद।